आयुष्यात एक अशी जागा असते जिथे आपण खऱ्या अर्थानं जगायला शिकतो. ती जागा कोणती आहे माहीत आहे का? तर जागृतीची. आज आपण पाहणार आहोत असा एक अभंग जो फक्त एका साधकाचं वर्णन नाही करत, तर एक झोपेतून जागं झालेलं जीवन कसं असतं हे साक्षात अनुभवायला लावतो. सावध झालो, सावध झालो हे शब्द म्हणजे संत तुकाराम महाराजांचा एक आंतरिक आरोळा आहे, जो आपल्या प्रत्येक निद्रिस्त मनाला जागं करतो. तर आजच्या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण या चॅनलवरती आपण महाराजांचं सुमारे 400 वर्षापूर्वी लिहिलेल्या गाथ्यातील 4000हून अधिक अभंग अपलोड करत आहोत. त्या अभंगाचा सरळ भावार्थ तसेच आजच्या जीवनातील आपला संदर्भ आणि आजही आपण महाराजांचे अभंग तंतोतंत आपल्या जीवनाशी कसे सुसंगत आहेत आणि त्यांचा उपयोग कसा करू शकतो हे आपण या चॅनलवरती सांगतो, जे की खूप युनिक आहे, कुठेही तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यापूर्वीचे व्हिडिओ तुम्ही मिस केले असतील तर ते चेक करा. तर आजच्या अभंगामध्ये आपण प्रथम अभंगाचं वाचन करूया आणि प्रत्येक चरणाचा अर्थ आणि भावार्थ पाहूयात. तर अभंगाचं वाचन करूयात. सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा, जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे. पळोनिया गेली झोप, होते पाप आडते, तुका म्हणे तया ठाया, बोल छाया कृपेची. प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात, सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. सावध झालो म्हणजेच काय, तर मी जागृत झालेलो आहे, सजग झालेलो आहे, हरीच्या जागरण आलेलो आहे. म्हणजे सावध झालो आणि मी आता हरीच्या जागरणात, भगवंताच्या जागरणात सहभागी झालेलो आहे, भगवानच्या ज्या भक्तीमध्ये विलीन झालेलो आहे. तर माझं मन झोपेत होतं, अज्ञान, मोह आणि अंधकार यांच्या गडद राहते. पण आता मी जागृत झालो. आता मी भगवंताच्या नामस्मरणात, साधनेत, भक्तीत रमलेलो आहे. तर आज आपण अनेक गोष्टींसाठी जागतो, जो मोबाईल, व्यवसाय, आर्थिक टार्गेट, पण आत्मजागृतीसाठी किती वेळ देतो? तर महाराज म्हणतात, खरी जाग म्हणजे साक्षात्कार. आता मी संत नामात, हरिभक्तीत प्रविष्ट झालेलो आहे. द्वितीय चरणामध्ये महाराज म्हणतात, जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे. वैष्णवांचे भार म्हणजेच काय, तर भक्तजनांचा भार किंवा संग्रह जय जयकार गरजतो. म्हणजे भक्तजनांचा भार किंवा संग्रह जय जयकार करत आहे, जय जयकाराचा, जय घोषाचा निनाद करत आहे. मी अशा जागी आलो आहे जिथे भक्तांचा समुदाय आहे, जिथं विठ्ठल विठ्ठल या जयघोष आकाश भेटतो आहे. जिथे भक्त एकत्र येतात तिथं ऊर्जा, प्रार्थना आणि कृपा एकत्रित प्रकट होते, जणू भगवंताची उत्सव मूर्तीच प्रकट होते. आजही हरिपाठ, नामसंकीर्तन, भजन ही सगळ्या गोष्टी आपल्याला त्या वैष्णवांच्या भारात घेऊन जातात. तृतीय चरणामध्ये महाराज म्हणतात, पळोनिया गेली झोप, होते पाप आडते. माझी झोप पळून गेलेली आहे. कशामुळे? आणि मला झोप का लागली होती? मी निद्रिस्त अवस्थेत का होतो? तर माझ्या मनात जे पाप होतं, अज्ञान होतं, ते आता दूर झालेलं आहे. त्यामुळे ती झोप, माझी निद्रिस्त अवस्था माझी पळून गेलेली आहे. मनातला अंधार दूर झाला, मोह, आसक्ती, लोभ, मत्सर हे सारे पाप मागे सरलेत. आता मी अंतर्मनानं जागा झालेलो आहे. तुमचं मन जेव्हा सच्च्या साधनेत रमायला लागतं ना, तेव्हा आपल्या आतल्या पापरूपी झोपेला शुद्धतेची चीड बसते. आत्मप्रबोधन म्हणजे झोपेचा अंत आणि परमेश्वराच्या सहवासाची सुरुवात होय. पुढे चतुर्थ चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे तया ठाया, बोल छाया कृपेची. तया ठाया म्हणजे त्या ठिकाणी, बोल छाया कृपेची. कृपेची छाया व आवाज आहे. महाराज सांगतात, अशा जागृत भक्तांच्या संगतीत, अशा भक्तिभावयुक्त वातावरणात भगवंताची कृपा सतत प्रकट होत असते. हे जीवनाचं परमसत्य आहे. जिथं भक्ती आहे, शुद्धता आहे, जागर आहे, तिथं कृपेची सावली आपोआप येते. महाराज म्हणतात, त्या जागेचा प्रत्येक कोपरा विठुरायाच्या कृपेने उजळत असतो. तर हा अभंग म्हणजे निद्रिस्त जीवनातून जागृत जीवनाकडे नेणारा सेतू आहे. जसा रामरायाने आपल्या लंकेकडे जाण्यासाठी रामसेतू बांधला, त्याप्रमाणे हा अभंग म्हणजेच निद्रिस्त जीवनाकडून जागृत जीवनाकडे नेणारा सेतू आहे. तर महाराज आपल्याला सांगतात की आत्मजागृती करा, भक्ताच्या संगतीत राहा, पापरूपी झोपेतून दूर राहा आणि कृपेच्या सावलीत जीवन जगा. हा अभंग आपल्याला सांगतो की तुमचं जीवन बदलायचं असेल तर तुमचं मन जागं झालं पाहिजे. नामस्मरणात, सत्संगात, गीतेत, भागवतात, साधनेत हरीचं जागरण सुरू झालं पाहिजे की कृपा आपोआप येते. मित्रांनो, आजपासून ठरवा रोज काही वेळ भगवंताच्या नामात, भक्तीत किंवा सत्संगात घालवायचा, कारण हीच खरी जागृतीची सुरुवात आहे.
जर हा अभंग आणि त्याचा अर्थ आणि अनुभव तुमच्या हृदयाला भिडला असेल तर लाईक करायला विसरू नका, कमेंट आणि शेअर करा. आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि विठुरायाच्या नामस्मरणात अजून खोल शिरूया. आपण या चॅनलवरती अगोदर सांगितल्याप्रमाणे महाराजांचा गाथा अपलोड करत आहोत, तसे इतरही संतांचं वाङ्मय आपण या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. त्याचा मागील उद्देश एकच आहे की जे वाङ्मय किंवा ज्याचा आपण अर्थ पुरातत्व आहे किंवा आजच्या जीवनाशी सुसंगत नाही म्हणून वाचन करत नाही, तर आजच्या पिढीलाही महाराजांचं कार्य काय आहे किंवा त्याचा उपयोग आजच्या जीवनातही कसा होऊ शकतो हे दाखवण्याचा हा एक प्रयत्न आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या अभंगामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.